नमस्कार मित्रांनो, मी अविनाश घुटे भटकंतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण संध्याकाळी भटकंतीला आलो आहे, कारण तापमान खूप वाढलं आहे, त्याच्यामुळे आपण संध्याकाळची ट्रेकिंग करणार आहोत। आणि आजचा आपली भटकंती ती डोंगर माथ्यावरून सूर्यास्त बघण्याची, त्याच्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण डोंगर माथ्यावर जाणार आहोत। तर डोंगर माथ्यावर जायला थोडा रिस्की पॅच आहे आणि आपण आज 2 टप्पे करणार आहेत। डोंगराचे जसे एक टप्पा चढून वरती आलो की तिथं थोडा आराम करणार आहोत आणि नंतर मग पुढचा टप्पा करणार आहोत। तर जेवढ्या फास्ट पद्धतीने होईल तेवढ्या फास्ट पद्धतीने आपण हा डोंगर कव्हर करणार आहोत। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये काय नवीन आणि काय मजेदार होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघू शकता तुम्ही, पूर्ण दगड मोठमोठाले आहेत आणि लहान लहान धबधबे पण आहेत। पावसाळ्यात तिथं लहान लहान भरपूर धबधबे निर्माण होत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चढायला खूप अवघड जाणार आहे। जेवढ्या हळू पद्धतीने चढता येईल तेवढ्या हळू पद्धतीने अशा रिस्की पॅचवर आपण चढणार आहोत। पण जेव्हा मोकळी मैदान येईल तेव्हा आपण खूप जलद गतीने वरती जाणार आहोत। आपल्याला सूर्य मावळण्याच्या अगोदर वरती जायचं आहे, त्याच्यामुळे आपण मित्रांनो, या दगडावरून आपल्याला जेवढे लवकर पटापट वरती जाता येईल तेवढ्या पटापट आपण वरती जाऊया, कारण आपल्याकडे उशीर खूप कमी आहे आणि आपल्याला जो आपला टार्गेट आहे तो खूप उंचावर आहे। तर खूप पटापट पावलं टाकावं लागतं। बघू शकता तुम्ही, खूप मोठी पण आहे। अरे पडलोच। नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पूर्ण घामाने ओलाचिंब झालो आहे आणि माझा मित्र बघू शकता, माझा जो पार्टनर आला आहे तो पूर्ण थकून गेला आहे, थोडा आराम करतो आहे आणि आपला अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे। आपण अर्धा रस्ता होता तो कंप्लीट केला आहे आणि आपला जो आजचा सनसेटचा टार्गेट आहे तो समोरचा डोंगर माथा आहे आणि खूप फास्ट पद्धतीने आलो आहे, म्हणजे पूर्ण शरीरातून घाम निघून गेला आहे। आता जे इथं डोंगर माथ्यावर जाऊन जे मनाला सुख मिळणार आहे ते ह्या घामासमोर फिकं आहे। तर आपण पुतण्याला विचारूया आता, तो पहिल्या टप्प्यात त्याला किती दमछाक झाला किंवा काय त्याची अवस्था झाली। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पहिला टप्पा चढून आलो आहे। आज आम्ही संध्याकाळी आलो आहे आणि डोंगर माथ्यावरून सनसेटचा व्ह्यू कॅमेऱ्यात कैद करणार आहोत। तर संध्याकाळी आल्यामुळं आपल्याला लवकर चढायचं होतं, म्हणून आपण जरा घाईघाईत आलो, म्हणून दमछाक जास्त झाला आहे, घामानं पूर्ण ओले झालो आहे। तरी पण वर जाऊन जो सनसेटचा जो व्ह्यू कॅप्चर करणार आहोत ना, तो मनाला अगदी एकदम मन मोहून टाकणारा असणार आहे की हा थकवा वगैरे त्याच्यासमोर काहीच नसतोय। तर बघू शकता तुम्ही, हा पूर्ण घामाने ओलाचिंब झालो आहे। तर हा आपला एकच ध्यास असतो आहे आणि आपलं एकच ध्येय असतं आहे की आपल्याला पूर्ण डोंगर माथा गाठायचं आहे। मग त्याच्यासाठी किती पण घाम येऊ दे आणि किती पण अडचणी येऊ दे, त्या पार करायला आपण तत्पर असतो आहे। तर आपण आता हळूहळू आपला दुसरा टप्पा चढायला घेतला आहे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण डोंगर माथ्यावर जाणार आहोत।
असं एका ठिकाणी येऊन पोचलो आहे. तिथं पूर्ण वरती जायला कडा आहे आणि त्या कड्यावरनं आपल्याला कडा चढून वरती जायचं आहे. तर इथला थोडासा चॅलेंजिंग पॅच तुम्हाला मी दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आपण दुसरा टप्पा चढून थोडं वरती आलो आहे आणि इथं आपल्याला ही गुफा दिसते. आता ह्या गुफेला हा जो कडा आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर आपण बघूया दुसरा एखादा रस्ता भेटतोय का वरती जायला. चला, जसं जसं आपण डोंगर माथ्याच्या जवळ येतो आहे तसा तसा रस्ता अवघड होत जातो आहे. त्याच्यामुळे ध्येयापर्यंत पोचण्यासाठी काहीतरी अवघड रस्ते निवडावे लागतात. तर आपण आता अशाच परिस्थितीत आलो आहे. आपल्याला हा जो कडा आहे हा चढून वरती जायचं आहे. तर आता आपण इथं कडा वरती चढून जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ध्येयापर्यंत पोचायला थोडं अवघड रस्ते पार करावे लागतात आणि आपल्यासाठी आत्ता थोडा अवघड रस्ता आला आहे. तर आपण असे यापूर्वी भरपूर असे अवघड रस्ते पार केलेत. तर बघूया आपण हा अवघड रस्ता आपल्यासाठी किती चॅलेंजिंग आहे ते. आपण ह्या पहिले असे अवघड रस्ते पार केलेत, त्याच्यामुळे आपण पार करू शकतोय. त्याच्यामुळे आपण हळूहळू वरती येऊया आणि जेवढ्या शांततेत होईल तेवढ्या शांततेत आपण वरती येऊया. एक एक पाऊल खूप सावधगिरीने टाकावं लागतंय, कारण पूर्ण एक पाऊल चुकलं तर डायरेक्ट खाली. त्याच्यामुळे आपण खूप सावधगिरीने वरती येतोय. मित्रांनो, फायनली आपण वरती पोचलोय आणि थोडासा अवघड ट्रॅक होता आपल्यासाठी, पण फायनली आपण कड्याच्या वरती येऊन पोचलोय. बघू शकता तुम्ही, हा जो कडा आहे इथून आपण वरती पोचलोय. आपण ध्येयाच्या खूप जवळ पोचलोय. त्याच्यामुळे आता जी पावलं आहेत ती खूप जलद गतीने पडत आहेत आणि बघू शकता तुम्ही, जो मनाला आनंद होणार आहे, जो मनाला आनंद झाला आहे आपल्या ध्येयापर्यंत पोचून, तो खूप शब्दात न व्यक्त करणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपला जो पुतण्या आहे बघा किती खुश झाला आहे, कारण की आपल्याला इथं जो आनंद मिळणार आहे, जे सुख मिळणार आहे ते शब्दात न सांगण्यासारखे आहे. खूप थंड हव्याची झुळूक येते आणि आपला जो टार्गेट पॉईंट आहे आणि आपलं जे ध्येय आहे, जो मनाला मोहून टाकणारा क्षण आहे, त्या ठिकाणी आपण पोचलो आहे. तर बघू शकता आपण तुम्ही, मित्रांनो, आता इथं तुम्ही बघू शकता जे खूप उंचावर उडणारे गरुड आहेत ते आपल्या खूप जवळ आहेत. बघू शकता जे निसर्गाने सोडलेले ड्रोन आहेत, जे आभाळात फिरत आहेत, ते आपल्या एकदम काय थोड्या आपल्यापासून थोड्या अंतरावर वर आहेत. आणि बघू शकता तुम्ही, इथला जो व्ह्यू आहे आणि इथून जो नजारा आहे, मनाला खुश करून टाकणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि फायनली आपण टार्गेटवर पोचलोय. हे बघा, निसर्गाने सोडलेले ड्रोन वरती फिरतायत. नमस्कार मित्रांनो, आपण आता आपला जो आजचा टार्गेट पॉईंट होता, आपलं जे आजचं ड्रीम होतं, त्या ठिकाणी येऊन पोचलोय. आणि इथून बघू शकता तुम्ही, आज जो व्ह्यू आहे इथला नजारा आहे तो खूप खास आहे. इथूनचा जो आजूबाजूचा सगळा परिसर दिसतोय, सगळ्यात उंच ठिकाणी येऊन पोचलोय. आणि इथून जो सूर्यास्त आहे तो कसा दिसतोय
तो मी कॅप्चर करणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आता येऊन आपण टार्गेटवर पोचलो आहे आणि खूप कमी वेळात पोचलो आहे. पण इथं येताना जो घाम आलेला आणि जो थकवा आलेला तो आपला इथं येऊन पूर्ण नाहीसा झाला आहे. कारण की आपल्याला इथं येऊन जो मनाला खुश करणारा व्ह्यू आहे आणि मनाला जो आनंद देणारा जो क्षण आहे तो आपल्याला मिळाला आहे. मित्रांनो, डोंगर माथ्यावरून ह्या क्षणासाठी एवढे लांब आम्ही येतो आहे. बघू शकता इथून जो नजारा आहे, जो सूर्यास्त आहे तो खूप मनाला मोहून टाकणार आहे. बघू शकता लांबवर सूर्य अस्ताला गेला आहे आणि पूर्ण भयान शांतता आहे. त्या भयान शांततेत मनाला मोहून टाकणारा आणि मनाला एकदम शांत करणारा हा व्ह्यू आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही सूर्यास्त होतोय. सूर्य हळूहळू त्या ढगांच्या आड जातोय आणि हा व्ह्यू बघण्यासाठी आपण एवढ्या खालून वरतीपर्यंत आलोय. तर मनाला मोहून टाकणारा हा व्ह्यू होता. आणि मित्रांनो, आपण रानभाजीचा व्हिडिओ टाकणारच आहेत, पण आपल्या मनाला जी शांतता मिळते अशा भटकंतीच्या व्हिडिओमधून, त्याच्यामुळे आपण भटकंतीचे पण व्हिडिओ टाकणार आहोत. तर आपले भटकंतीचे आणि रानभाजीचे व्हिडिओ येणारच आहेत. त्याच्यामुळे भटकंतीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला थोडा सपोर्ट मिळावा आणि जी तुमचं प्रेम आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा.